नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहन चालकाच्या नावावर असणारी 150 कोटींची जमीन आता वादाच्या बोहऱ्यात अडकली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित व्यक्तीची चौकशी देखील सुरू झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ही व्यक्ती कोण आहे, पाहूया. शेख यांच्या नावावर जालना रोडवरील दाऊदपुरा येथील 12 एकरांची महागडी जमीन बक्षीसपत्राद्वारे म्हणजेच हिबानामा म्हणून देण्यात आली होती. ही जमीन हैदराबादमधील सालंगजंग कुटुंबाच्या एका सदस्याकडून जावेद शेखला मिळाल्याचं कागदोपत्री दिसत आहे. पण वकील मुजाहिद खान यांचा असा आरोप आहे की सारंगजंग कुटुंब आणि जावेद शेख यांचा काहीही रक्तसंबंध नाही, शिवाय ते इस्लाममधील वेगवेगळ्या पंथांचे आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आता जावेद शेखची चौकशी सुरू केली आहे. त्याच्या आयकर विवरणपत्रांची चौकशी, त्यासोबत उत्पन्नाचा स्रोत आणि 150 कोटींची मालमत्ता मिळवण्यामागचं कारण तपासलं जात आहे. दरम्यान खासदार संदीपान भुमरे यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की ही जमीन माझ्या चालकाची आहे आणि हिबानामा कायदेशीर कागदपत्र आहे. वकील मुजाहिद खान यांच्या म्हणण्यानुसार जर हिबानामा रक्तसंबंध असलेल्या व्यक्तींमध्येच असेल तरच तो वैध असतो. या प्रकरणात मात्र कुठलेही रक्तसंबंध दिसत नाहीत, त्यामुळे ही देणगी संशयास्पद असल्याचं ते सांगतायत. सालार जंग कुटुंब आणि त्यांचे पूर्वज हैदराबाद संस्थानात पंतप्रधान होते. त्यांच्या अनेक सदस्यांना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, पण बऱ्याच सदस्यांनी चौकशीसाठी सहकार्य केलं नाही आणि महत्त्वाची माहिती दडवली जात असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. माजी मंत्री आणि शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला ही जमीन कोणत्या नात्यानं दिली गेली? ही जमीन देण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होता का, की आणखी कोणतं कारण होतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.